वही प्रेस इंफॉर्मेशन ब्यूरो की जानिब से नांदेड़ की चंद्रलोक होटल में मीडिया वर्कशॉप का इनेकाद किया गया। हुकूमत की जानिब से मुख्तलिफ तरक्याती व फलाही मालूमात आवाम तक पहुँचाने के लिए इंफॉर्मेशन ब्यूरो और मीडिया नुमाइंदों के बीच ताउन और तबादले ख्याल के मकसद से मुनक़िदा इस वर्कशॉप का इफ्तिताह जिला कलेक्टर अरुण डोंगरे के हाथों अमल में आया। जिला परिषद के CEO अशोक काड़े, नांदेड़ के सुपरिटेंडेंट ऑफ पोस्ट ऑफिसेज SB लिंगायत, जिला ग्रामीण बैंक के मैनेजर विजय व दीगर ने सहाफ़ियों से तबादला ख्याल किया। वर्कशॉप में उर्दू, मराठी, हिंदी के प्रिंट और इलेक्ट्रॉनिक मीडिया के नुमाइंदों ने बड़ी तादाद में हिस्सा लिया। तर आपण सगळ्या लोकांनी इंडिया पोस्ट, डाक विभाग, पोस्ट ऑफिस या बाबतीमध्ये खूप काही आम्हाला सकारात्मक तुमच्या सर्व लोकांकडून प्रतिसाद मिळाला। त्याचं इथं उदाहरण आहे, मी थोड्या स्लाइड्स वगैरे बनवलेल्या आहेत। एक डाक विभागाचं काय काम चालू आहे, कशा प्रकारचं डिजिटायझेशन पब्लिकमध्ये किंवा जनतेमध्ये चालू आहे आणि आम्ही विकासामध्ये काय करू शकतो। म्हणजे डिपार्टमेंट ऑफ पोस्ट सर्व काही जे आहे फायनान्स मिनिस्ट्री म्हणजे अर्थ खात्याचं काम भारत सरकारचं करत असते। आज नाही तर पूर्वीपासून 165 वर्षाची परंपरा आहे डाक विभागाला। आर्मी, रेल्वे आणि डाक विभाग म्हणजे आर्मी एक नंबर आहे आता एम्प्लॉईजमध्ये, त्यानंतर रेल्वे आणि 5.5 लाखाच्या वर डाक विभागाची एम्प्लॉईची संख्या आहे, म्हणजे तिथं कर्मचारी संख्या आहे। त्यावरून विस्तार डाक विभागाचा केवढा आहे की ज्यांना माहीत नाही असं कोणीही नाही। रेल्वे आणि डाक विभाग म्हणजे पोस्ट ऑफिस हे सगळ्या लोकांना माहीत आहे।